नमस्कार मंडळी, तुम्हालाही आरोग्यासाठी काही घरगुती प्रभावी उपाय शोधायला आवडतात का? तर मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा काही सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्या आपण दैनंदिन जीवनात खूप फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग सुरू करूया. आरोग्यविषयी टिप्स. कोलेस्टेरॉल आणि हृदय आरोग्य. राई रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी गाळून प्यायल्याने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच रोज सकाळी ताज्या दुधी भोपळाचा रस प्यायल्याने हृदय सुरक्षित राहते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. सर्दी खोकल्यासाठी उपाय. गरम पाण्यात गुळाचा एक तुकडा आणि चिमूटभर काळी मिरी पूड मिसळून प्यायल्याने सर्दी, खोकला, घशाची खवखव आणि कफ कमी होतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी खुबानीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते, म्हणून रोज 2 ते 3 खुबानी खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात. दातांचे आरोग्य. पेरूच्या पानांचा वापर केल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि दातांच्या वेदना कमी होण्यास मदत होते. पचन संस्थेसाठी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने पचन सुधारते आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. थायरॉईड आणि डोकेदुखी. ताज्या कोथिंबीरीच्या पानांचा रस किंवा काढा पिणे थायरॉईडसाठी गुणकारी मानले जाते. तसेच तीव्र डोकेदुखी झाल्यास गरम पाण्यात आले कुटून आणि थोडे मीठ टाकून प्यायल्याने लवकर आराम मिळतो. स्ट्रेच मार्क्ससाठी उपाय. बदाम तेलात 1 चमचा साखर आणि 3-4 थेंब लिंबू रस मिसळून आंघोळीपूर्वी स्ट्रेच मार्क्सवर लावल्यास 1 महिन्यात फरक जाणवतो. गुळाचे फायदे. गुळाचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या जसे की गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यामध्ये लोह, सोडियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. हे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून त्वचा निरोगी ठेवण्यास आणि हाडे व सांध्यांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे. पचन आणि ॲसिडिटीसाठी उपाय. जर पोटात सूज असेल तर वाळलेली बडीशेप बारीक करून त्याचे चूर्ण पाण्यात 10 मिनिटे उकळवून ते पाणी प्यावे. जेवणानंतर लगेच झोप येत असेल किंवा पोट जड वाटत असेल तर 1 छोटी वेलची चावून खा आणि थोडा वेळ चाला. ॲसिडिटीची समस्या असल्यास रात्रभर मटक्याच्या पाण्यात थोडे मुरमुरे भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्यावे. वजन कमी करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात धने 2 ते 3 तास भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी अर्धे राहीपर्यंत उकळवा. हे पाणी दिवसातून 2दा पिल्याने भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते. सांधेदुखीवर उपाय. मेथीदाणा चूर्ण, सुंठ आणि हळद यांचे मिश्रण दुधासोबत घेतल्यास सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तसेच लसूण तेलाची मालिश किंवा ओव्याच्या पाण्याचे शेक घेणे फायदेशीर ठरते. इतर आरोग्य टिप्स. दुधी भोपळा पचनाच्या समस्यावर उत्तम असून त्याचा ताजा रस हृदय व कोलेस्ट्रॉलसाठी गुणकारी आहे. नखावरील बुरशीजन्य फंगस घालविण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगर व गरम पाण्याच्या मिश्रणात 20 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. त्यानंतर बेकिंग सोड्याच्या मिश्रणात 15 मिनिटे पाय ठेवल्यास फायदा होतो. तर मंडळी, या होत्या आजच्या खास टिप्स. तुम्हाला यापैकी कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आरोग्यविषयी अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.